सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव व सार्वजनिक बांधकाम उपविभाग खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी 2025 रोजी 36वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त 28 जानेवारी रोजी खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून रस्ते वाहतूक विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली। तसेच शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ तळेले, उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांनी केले आहे। त्यावेळी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथील प्राचार्य डॉक्टर समीर प्रभुने, विजय आटोळे, अधिव्याख्याता सोनी, प्रभात रंजन, विभागीय लेखाधिकारी तसेच अभियंता वर्ग मयूर मसने, सुरेश ढोकणे, गोपाल मातने, ऋषिकेश देशमुख, वनिता दाभाडे व इतर अधिकारी कर्मचारी तसेच उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग खामगाव कचारे व इतर कर्मचारी आणि खामगाव शहर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार रामकृष्ण पवार, पोलीस निरीक्षक बोरले, कॉन्स्टेबल व वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ खामगाव येथील बस स्टँडवर एसटी चालक व प्रवासी यांना रस्ते सुरक्षा विषयक माहिती पुस्तिकेचे वाटप तसेच एसटी बसेसला रेडियम स्ट्रीप लावण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे। तसेच चिखली बुलढाणा चौफुलीवर वाहनांना रेडियम स्ट्रीप लावण्यात आले असून रस्ते सुरक्षा विषयक पुस्तके वाटण्यात आली आहे। देश आज 36वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करत आहे। त्या अनुषंगानं जनतेमध्ये जनजागृती होणं फार गरजेचं आहे, कारण आज जवळजवळ एका मिनिटाला 4 जीव जात आहेत अपघातामुळे। तर ही अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी आमचे सार्वजनिक बांधकाम मंडळ विभागाचे भारतीय अधीक्षक अभियंता यांनी हा सुरक्षा सप्ताह फक्त एका सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता हा पूर्ण जानेवारी महिनाभर साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। त्या अनुषंगानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता एकनाथजी तळेले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।